हॅलो, गावठी गंगापूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज होता नवीन व्हिडिओ। आम्ही 2 दिवसापूर्वी फिरायला गेलो होतो। आम्हाला ह्याच्यामध्ये 2 ज्योतिर्लिंग हे कव्हर करायचे होते। आम्ही उज्जैन हे कव्हर केलं पहिले आणि सेकंड हे ओंकारेश्वर करायचं होतं। ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे। याला महादेव आणि पार्वतीचं जागृत स्थान असे म्हणतात। यामध्ये आपल्याला नर्मदा नदीमध्ये मध्यभागी हे एक ज्योतिर्लिंग आपल्याला दिसेल स्थापित मंदिर आहे। नर्मदा नदीच्या काठावरती हे पवित्र मंदिर असं छान ठिकाणी आहे, ज्याला आपण एक बोटिंग करून किंवा झुला हा पर्याय आहे आपल्याला जाण्यासाठी। खूप छान अतिशय सुंदर मंदिर आहे प्राचीन काळामधलं। हे पवित्र ज्योतिर्लिंग आपल्याला खंडवामध्ये ओंकारेश्वर म्हणून आहे, जे राज्य हे मध्य प्रदेश आहे त्याचं। मला हे ज्योतिर्लिंग खूप आवडले। तुम्ही नक्की जा या ज्योतिर्लिंगाला। छान म्हणजे नदीच्या काठावर वसलेले हे डोंगरांमध्ये थोड्याशा पायऱ्या आहेत आपल्याला, पण दर्शन हे होतं। मला जसे जसे छोटे छोटे मी जसा टाईम भेटला तसे छोटे छोटे व्हिडिओ कॅप्चर केले आणि तेवढे टाकले मी। तुम्हाला नक्की आवडेल माझा हा व्हिडिओ। तुम्ही बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। आणि तुम्ही नक्की या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जा। हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, ज्यामध्ये स्पेशालिटी म्हणजे हे आपल्याला ओममध्ये सापडेल। दुसरे जे ज्योतिर्लिंग आहे ते असे ओममध्ये नाही आहे। हे स्पेशालिटी याची ओम नावाची आहे, म्हणून याला ओंकारेश्वर असं म्हटलं आहे। आमचे दर्शन हे खूप छान झाले। तुम्ही जाताना नक्की बोटिंग जा, नाही आवडलं तर झुला हा पर्याय नक्की ट्राय करा। दोन्ही पण छान आहेत। एका साईडनं बोटने जायचं आणि येताना झुला, म्हणजे तुमचे दोन्ही हे पर्याय आपले होतात। चालेल, भेटूया नक्की पुढल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।